नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. नाश्त्याची तयारी सुरू असते. आता रजनीने पोहे वगैरे बनवलेले असतात आणि कलाही बाहेर येते. कला आता जे काही त्यांना अगदी शिरा बनवायचा असतो, दोघांचं ठरलेलं असतं. तेव्हा रजनी आता कलाची जी काही तयारी चाललेली आहे ती बघून म्हणते की अगं कला काय करतेस? अगं नाश्त्यासाठी पोहे झालेले आहेत. आणि तर कला म्हणते की खरंच रजनी मॅडम, आमच्या काउन्सिलरने आम्हाला फोन केला होता आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या आवडीचा फक्त एकच दोघांनी सुद्धा ब्रेकफास्ट करायचा आहे. तेव्हा आता रजनी हसून विचारते की अगं पण कुणाच्या आवडीचा? तर कला हसते. कला हसून लाजत म्हणते की दोघांच्या सुद्धा. तेव्हा आता रजनीला हसू येते. रजनी म्हणते की खरंच काय बाई, खरंच तो काउन्सिलर एक एक तास तुम्हाला देत असतो आणि हे फक्त तुझं मात्र चालून दे. आवडीचा ब्रेकफास्ट म्हणजे आवडीच्या माणसासाठी. तेव्हा आता कला खुश होते आणि कला मात्र आता रवा भाजायला घेते आणि आता करता करता स्वतः मनात म्हणते की आता काय करणार, कारण स्वतःच्याच मनाची खायची सवय आता चांदेकरला आहे. आणि तेवढ्यात आता कला ही सगळी तयारी करून तो शिरा बनवते आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात. आबा म्हणतात की अरे वा वा वा, इतका घमघमाट सुटलाय. आणि विचारतात की काय ग कला, अगं काय झालं, तुला जो शोध घ्यायचा होता आणि जे काही तुझ्या मनामध्ये शंका होती तर त्या व्यक्तीपर्यंत तू पोहोचली की नाही अजूनपर्यंत? त्यावर तर कला म्हणते की नाही आजोबा, अहो अजून काही ठोस असं पुरावा हाती लागलेला नाही तर, परंतु हे बघा आबा, प्रयत्न मात्र मी करत राहणारच. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं बरं. आणि आबा आता नाश्ता करायला येऊन बसतात आणि तेवढ्यात कलाचा शिरा हा तयार होतो आणि कला आता त्या भांड्यामध्ये भरते आणि ती आता घेऊन येणार असते. तेव्हा आबा आता रजनीला चहा वगैरे आणण्यासाठी सांगतात. रजनीची धावपळ सुरू असते की हो हो आबा आणते. आणि तेवढ्यात कला ही आता डायनिंग टेबलवर येते आणि तो नाश्ता तेथे ठेवते आणि विचारते की हे काय, आज मात्र इतके जणच फक्त नाश्ता करण्यासाठी का? श्रीकांत, राहुल काका वगैरे कुठे गेले? तेव्हा आता तोऱ्यातच नैना म्हणते की ऍक्च्युली कसं की अगं माझा नवरा सकाळी लवकरच आवरून कामावर गेलेला आहे. कला विचारते की अगं इतक्या सकाळी का? तर नैना म्हणते की हो हो. आणि तेवढ्यात अद्वैत तयार होऊन बाहेर येतो. तर रजनी म्हणते की हो हो या या आणि बसा, आज मात्र तुमच्या आवडीचा ब्रेकफास्ट आहे. तर तेव्हा आता लगेच कला ही अद्वैतला शिरा वाढत असते. तर अद्वैत तिला विचारतो की खरे अगं? तर कला म्हणते की माझ्या चिठ्ठीमध्ये शिरा लिहिले होते. तेव्हा अद्वैत तर खूप खुश होतो, कारण त्याला शिरा तर खूप आवडत असतो. आणि कला सुद्धा आता त्याच्याकडे बघून अगदी गालातल्या गालात लाजून हसते. आबा तर खूप खुश होतात, परंतु नैनाचा चेहरा मात्र आता ह्या दोघांना बघून अगदी लाल होतो. तिला तर काही असं हे देखवत नसते आणि सरळ सुद्धा आता यांना बघून अगदी खुशच असते. तेव्हा आता अद्वैत शिऱ्याचा एक घास खातो तर अगदी खुश होऊन त्याचा चेहरा खुलतो आणि सर्वांच्या समोर तो आता कौतुक करतो. तेव्हा आता रजनी कलाला म्हणते की कला अगं तू सुद्धा नाश्ता करायला बस, मी सगळ्यांकडे लक्ष देते. तेव्हा कला सुद्धा आता लगेच अद्वैतच्या बाजूला जी खुर्ची असते तर त्या खुर्चीवर बसते आणि तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. तर रजनी आता कोण आलेला आहे हे बघण्यासाठी बाहेर जाते. आबा आता कलाला म्हणतात की काय, आज मात्र नवऱ्याच्या आवडीचा नाश्ता बायको खाणार तर? आणि काय अद्वैत, अरे हे काही ठीक नाही हो. मला असं वाटतं की आपल्या बायकोला नाश्त्यामध्ये काय आवडतं काय आवडत नाही, आणि हे तर नवरा म्हणून तुला तर माहिती असायला हवं. आणि काय तुझ्या बायकोला नाश्त्यामध्ये काय आवडते? आणि तेवढ्यात रजनी आता जी अद्वैतने मिसळ ऑर्डर केलेली असते तर ती मिसळ तेथे आलेली असते आणि मिसळ असं म्हणते. तेव्हा आता सगळेजण अगदी खुश होऊन आश्चर्याने पाहतच असतात. तेव्हा आता कला मिसळ म्हटल्यानंतर अगदी खुश होते आणि म्हणते की अय्या मिसळ. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू तर म्हणाली होतीस की आज तुला मिसळ खायची आहे म्हणून मी ऑर्डर केली. आणि कला तर आता इतकी खुश होते, कलाला आता काय करू आणि काही नाही असं होतं. तर आबा म्हणतात की चला आज मात्र दोघांनी एकत्र नाश्ता करा. कला आता आवडीने तिच्या ताटात मिसळ घेते आणि आपल्या अद्वैतकडे पाहत अगदी मनात म्हणते की खरंच तसाही चांदेकर खरंच खूप चांगला आहे, त्याने खास माझ्यासाठी मिसळ मागवली तर. तेव्हा आता कला अगदी खुश होऊन मिसळीचा एक घास घेते. तर आबा विचारतात की कला अगं नवऱ्याने आणलेला ब्रेकफास्ट तर तुला आवडला असेल ना? तर कला अगदी खुश असते. अद्वैत सुद्धा आता तिचा चेहरा आता खुललेला आहे हे बघून तो सुद्धा खूप खुश असतो. तेव्हा आता कला म्हणते की हो आबा खूप आवडलं, आणि हे बघा ही मिसळ खाल्ल्यानंतर मला बाबांच्या म्हणजे हातच्या जी काही मिसळ असते तर त्याची आठवण झाली तर. तेव्हा आता अद्वैत आपल्या मनात लगेच आता कलाचं हे बोलणं ऐकल्यानंतर विचार करतो, म्हणजे हिला खरेंच्या हातची मिसळ खायची होती तर मी आता जातो आणि तिला नक्की खरेंच्या हातचीच मिसळ आता घेऊन येतो. आणि उद्या काउन्सिलरला सांगताना मात्र मी सुद्धा टास्क पूर्ण केलेला आहे हे सांगायला हवे. त्यानंतर आता रजनी ही आता सावकाश असं म्हणत असते. तर आता लगेच अद्वैत म्हणतो की मला एक काम आठवलं, मी लगेच जाऊन येतो. तेव्हा कला आता आवडीने मिसळ खात असते, परंतु आता तिला एक डोक्यामध्ये आठवते, कारण इतक्या सकाळी राहुल गेला कुठे असेल याचा ती आता विचार करते. नक्की मग त्याचं काय काम असेल. त्यानंतर राहुल
राहुल इकडे पूजाला फोन करत असतो आणि पूजा लवकर त्याचा फोन घेत नाही आणि त्यानंतर घेते तर राहुल तिच्यावर खूप असा ओरडतो, काय ग पूजा, मी तुला सांगितलं होतं ना की माझा फोन लगेच घ्यायचा म्हणून, आणि हे बघ पुढच्या वेळेस जेव्हा मी फोन करेल तेव्हा मात्र मी टायमर लावेल आणि जर तू फोन घेतला नाही तर मग बघ. तेव्हा आता पूजा खूप घाबरलेली असते. पूजा आता नाही सर असं काहीतरी म्हणत असते आणि 10 सेकंदाच्या आतमध्ये तो फोन उचलायचा असे राहुल तिला धमकावतो. आणि काय ग मी तुला सांगितलं होतं की ऑफिसला लवकर यायचं म्हणून. तेव्हा आता पूजा म्हणते की अहो सर मी निघतच होते परंतु अचानक माझ्या आईची तब्येत बिघडली म्हणून. तेव्हा राहुल म्हणतो की काय ग मी तुला मूर्ख वाटलो का, आणि ही फालतू जी नाटकं आहेत ना ती माझ्यासमोर चालणार नाहीत. मी तेथे येईल आणि तुझ्या आई समोर दाखवेल की राहुल फडतरे काय चीज आहे ते. तुमच्या लोकांची लायकीच तीच असते, कारण तुम्हाला जर बोट धरायला दिले तर तुम्ही हात पकडायला बघतात. आणि हे बघ आईच्या आजारपणाची जी काही कारण मग तुला देते ना तर ते मला नाही चालणार. अगं काय आहे की आईला तू आता आजारी आहे असं म्हणशील आणि उद्या तर तिला वर सुद्धा पाठवशील. तेव्हा आता लगेच पूजा म्हणते की हे बघा सर काही पण बोलू नका, मी निघणारच होते पण अचानक माझ्या आईचा बीपी वाढला आणि मी उद्या नक्की येईल परंतु आता मला येणं शक्य नाही. तर राहुल रागाने म्हणतो की बरं ठीक आहे उद्या तू वेळेवर ये. त्यानंतर आता पूजा फोन ठेवते आणि म्हणते की खरंच आता हे राहुल सर रागाच्या भरात काही पण करू शकतात, त्यामुळे काही झाले तरी उद्या मला त्यांना भेटावंच लागेल. एकतर माझं घर माझ्यावर अवलंबून आहे, त्यामुळे आता मात्र या माणसाचं जे काही वागणं बोलणं आहे ते सर्व मला सहन करावंच लागेल आणि या सर्वातून माझी सुटका कशी करू हेच मला नाही कळत. त्यानंतर आता राहुल तर इकडे भडकलेला असतो. तो म्हणतो की जी वेळ मी ह्या पूजाला दिली होती तर ती वेळ ती मुद्दाम चुकवते, आता तिला येऊन दे, मी दाखवतोच तिला चांगला. आणि आज मात्र ती सुद्धा ऑफिसला नाही येणार, मग मी सुद्धा कशाला ऑफिसला थांबू, उगाच मात्र त्या कला आणि अद्वैतच्या मनामध्ये शंका येईल. त्यानंतर मात्र आता इकडे दिनकरच्या स्टॉलवर तो मिसळ वगैरे बनवत असतो आणि एक माणूस तेथे मिसळ खाता खाता त्याला ठसका लागलेला असतो. तेव्हा तो माणूस अगदी जोराने ठसका लागल्यानंतर दिनकरला आवाज देतो की भाऊ जरा पाणी द्या. रॉकेट आता त्याच्या कामात असतो तर दिनकर म्हणतो की हो देतो आणि दिनकर आता ते पाण्याचा चंबू वगैरे घेऊन येतो आणि ग्लासमध्ये पाणी ओततो, परंतु आता दिनकरला व्यवस्थित दिसत नाही म्हणून तो आता अगदी ग्लासच्या बाहेरच पाणी ओतत असतो. तेव्हा आता तो माणूस सारखं बघत असतो की नक्की यांचं काय सुरू आहे, नक्की यांना दिसत नसेल म्हणून तो सारखा त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा आता दिनकर पाणी आता शेवटी नंतर ग्लासमध्ये ओततो आणि परत आपल्या कामाला तो तेथे स्टॉलवर येतो. त्यानंतर मात्र आता तो जो माणूस आहे तो सारखा दिनकरकडे पाहतच असतो. तेव्हा मात्र आता तो माणूस मुद्दाम लगेच आता दिनकरला विचारतो की पैसे किती झाले, तर दिनकर म्हणतो की तुमचे 60 झाले. तेव्हा आता लगेच तो माणूस पैसे हातात देतो तर दिनकर ते पैसे बघतो. तेव्हा आता दिनकर ते पैसे पाहतो आणि आता त्या माणसाला म्हणतो की तुम्ही 500-500च्या ह्या नोटा का दिल्यात आणि हे पैसे तुमचे परत ठेवा. तेव्हा तर तो माणूस अगदी मनात खुश होतो, म्हणजे ह्या म्हाताऱ्याला नक्कीच दिसत नाही असं त्याच्या लक्षात येते. तर तेव्हा आता लगेच दिनकर म्हणतो की हे बघा मी तुम्हाला 100-100च्या 4 नोटा देतो. आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे अद्वैत मिसळ घेण्यासाठी आलेला असतो आणि तो माणूस आता खोटे बोलून तो दिनकरकडून जास्त पैसे मागे घेतो आणि ते पैसे आता तो हातात घेतच असतो. तोच लगेच अद्वैत येतो. अद्वैत आता बघतो आणि लगेच त्या माणसाचा हात पकडतो. तेव्हा आता अद्वैत हात पकडून आता त्या माणसाला पाहतच असतो आणि तो माणूस विचारतो की काय झाले. अद्वैत विचारतो की तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत. तेव्हा तो माणूस खोटं बोलतो. तो माणूस म्हणतो की हो बरोबर दिलेत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत. तेव्हा आता दिनकर म्हणतो की जावई बाप्पू अहो 500-500च्या 2 नोटा मी त्यांना परत दिल्यात. तेव्हा आता अद्वैत त्याला म्हणतो की तुमच्या डाव्या हातामध्ये 500च्या नोटा आहात का. तेव्हा तो माणूस लगेच अगदी आपला हात दाखवतो आणि त्यामध्ये 20-20च्या नोटा असतात. तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो की नाही 20-20च्या. तर अद्वैत म्हणतो की तेथे काय लिहिलेलं आहे बघा. तेव्हा मात्र आता जे काही खरे मिसळ ते नाव असते तर तो माणूस वाचतो आणि खरे मिसळ असं म्हणतो. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हो का, तुम्ही इथे खोटेपणा करता कसला. आता रॉकेट लगेच हसून त्या माणसाला म्हणतो की अहो दादा आमच्या जावई बाप्पूनी म्हणजे दाजींनी तुमचा हिशोब बरोबर केलेला आहे आणि जे पैसे तुम्ही घेतलेले आहेत तर ते पैसे पटापट द्या आणि जे हातामध्ये तुमच्या 20-20 आहेत ना ते पैसे सुद्धा परत द्या आणि आता निघा, परंतु पुढच्या वेळेस येताना मात्र अगदी खरे मनाने या आणि आता मात्र अगदी जा इथून. तेव्हा तो माणूस खाली मान घालून तेथून निघून जातो. तेव्हा मात्र आता दिनकर लगेच अद्वैतला विचारतात की अद्वैतराव अहो तुम्ही इतक्या सकाळी इकडे कसे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुमच्या लेकीला मिसळ खायची होती आणि ती पण तुमच्या हातची, म्हणून मला इथे यावं लागलं. तेव्हा आता दिनकर
दिनकर अगदी खुश होतो. दिनकर म्हणतो की असं का, अहो पार्सल तर घेऊनच जा मग. आणि दिनकर खुश होत रॉकेटला लगेच मिसळ लगेच बनवायला पार्सल द्यायला सांगतो. दिनकर आता अद्वैतला म्हणतो की खरंच तुमचे खूप असे उपकार झाले, तुम्ही खूप वेळेवर आलात. आहे तर आजच्या दिवसांचा अख्खा गल्लाच माझा गेला होता, खरंच तुमचे खूप उपकार आहेत. तर अद्वैत म्हणतो की अहो उपकाराची भाषा का करतात तुम्ही? मिस्टर खरे मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला का कळलं नाही की ती आता 500च्या नोट नव्हती म्हणून 20-20च्या नोटा होत्या? तर त्यावर आता दिनकर म्हणतो की जावई बापू अहो काय सांगायचं, कारण अलीकडे डोळे हे व्यवस्थित कामच अगदी देत नाहीत, कारण मला व्यवस्थित नाही दिसत. आणि हे बघा ऑपरेशन तर लगेच घाईने करावे लागेल, परंतु कलाला मात्र तुम्ही याबद्दल काही सांगू नका. आणि हिशोब करण्यामध्ये असे प्रॉब्लेम होतातच. तेव्हा आता अद्वैत विचार करतो. अद्वैत लगेच मनात म्हणतो की प्रॉब्लेम तर आता हिशोब करण्यामध्ये नाही तर दृष्टीत आहे. मिस्टर खरेंनी मात्र डोळ्यांच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा करता कामा नये. डॉक्टरांकडे न जाणं, नियमित औषध न आणणं, यामागे पैसे नाहीत हेच असं कारण असेल. त्यामुळे किती काही झाले तरी आता यांचं चेकअप तर करावंच लागेल. आणि हे मात्र खरेला कळायला नकोय. आणि किती काही झाले तरी आता कलाला ही गोष्ट कळायला नको, त्यामुळे मात्र आता मी कळून देणारच नाही. आणि दिनकरला लगेच म्हणतो की मिस्टर खरे तुम्ही चला बरं माझ्यासोबत. दिनकर म्हणतो की अहो जावई बापू आता कुठे, आता तर अगदी मिसळ विकण्याचा टाइम आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की रॉकेट आहे ना. आणि शेवटी रॉकेट म्हणतो की हो दाजी तुम्ही त्यांना घेऊनच जा. शेवटी अद्वैत आता दिनकरला हॉस्पिटलला घेऊनच जातो. त्यानंतर आता इकडे कला ही स्वयंपाक जरी करत असली, परंतु नैनाने जे काही सांगितलेले आहे की माझा नवरा लवकरच सगळं काही आवरून सकाळी कामावर गेला, हे काही सारखं सारखं कलाला आठवत असते. कला विचार करते की राहुल सकाळी ऑफिसला गेला तर काम करून तो आतापर्यंत यायला हवा होता, पण तरी सुद्धा तो अजूनपर्यंत घरी नाही आलेला. नक्की हा कुठे जात असेल? त्यामुळे इथून पुढे मात्र राहुलच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. आणि तो कधी काय करेल हे काहीही सांगता येत नाही. एकतर आता तो घरात नाही, मग आता मी त्याची खोली तपासू का, असा ती विचार करते. काहीतरी प्रूफ नक्की सापडेल याचा आता कलाला अंदाज असतो. काही हाताला लागते की नाही हे बघतेच, परंतु नको आता तेथे म्हणजे रोहिणी मॅडम सुद्धा असतीलच आणि नैना तर आहेच. तेव्हा आता काय करू? तेव्हा आता रजनी विचार करते की कला अगं काय झालं, तुझं लक्ष कुठे आहे? आणि रजनी आता तेथे असते. तेवढ्यात रोहिणी बाहेर येते आणि रजनीला म्हणते की अगं माझी जी काही स्वाची. आणि रोहिणी आता पुढे येते. तर रोहिणी पुढे आल्यानंतर नैना लगेच म्हणते की मॉमीला अहो मी सुद्धा तुमच्या सोबत येते, कारण मला सुद्धा हेअर स्पा करायचा आहे. तेव्हा आता रोहिणी म्हणते की काही हरकत नाही, बरेच चल जाऊया सोबत. तेव्हा मात्र आता दोघी निघून जातात. तर कला आता पाहते. त्यानंतर आता अद्वैत आता दिनकरला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो. डॉक्टर आता चेक वगैरे करतात, व्यवस्थित डोळे चेक केले जातात. तेव्हा मात्र आता डॉक्टर चेक वगैरे केल्यानंतर आता म्हणतात की मिस्टर खरे तुमच्या डोळ्यांची जी काही परिस्थिती आहे तर ती खूप अगदी कठीण आहे, कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की फक्त 15 दिवस तुम्ही हे ड्रॉप घ्या आणि त्यानंतर लगेच ऑपरेशनची तयारी करा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मिस्टर खरे अहो तुम्ही विचार करायचा ना, डोळे हा आपल्या आयुष्यातील एक खूप मोठा शरीराचा भाग आहे आणि त्या बाबतीत तुम्ही कुठलीही अगदी हलगर्जीपणा करायला नकोय. आणि त्या बाबतीत तर काय अगदी हेल्थच्या कोणत्याही बाबतीत अगदी कॉम्प्रोमाइज करायला नकोय. आता डॉक्टरांना लगेच म्हणतो की तुम्ही सर्व ऑपरेशनची तयारी करा आणि त्यानंतर जे काही आता काळजी वगैरे घ्यायची आहे ते सगळी काही तुम्ही त्यांना सांगा. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हो मी काही ड्रॉप्स वगैरे तुम्हाला लिहून देतो, लवकरात लवकर तुम्ही ते घेऊन या आणि ऑपरेशनचे जे काही अपडेट आहे ते सुद्धा मी तुम्हाला देतोय. आणि दिनकरला आता डॉक्टर म्हणतात की खरे तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यानंतर आता दिनकर आता बघतच असतो, परंतु इकडे कला आता विचार करते की रोहिणी मॅडम आणि नैनाताई आता दोघी सुद्धा बाहेर गेलेल्या आहे, म्हणजे मला आता चांगला चान्स मिळालेला आहे. राहुल सुद्धा घराच्या बाहेर आहे, तर आता मात्र त्यांच्या रूममध्ये जाऊन मला मात्र सर्व चेक करता येईलच. एकतर चांदेकर सुद्धा अजून आलेला नाही, त्यामुळे मला असं वाटतं की राहुलच्या रूममध्ये जाऊन मी चेकिंग करावं का. तेव्हा आता कला लगेच काहीने इकडे तिकडे बघत राहुलच्या रूममध्ये काही भेटते की नाही हे शोधायला येते. तर इकडे अद्वैत आता दिनकरला सांगत असतो की हे बघा ऑपरेशनच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा नकोय आणि तुम्हाला आता काळजीही अगदी दक्षतापूर्वक घ्यावी लागेल. आणि हे बघा यातील जे काही आहे ते तुमच्या लेकीला काही सांगू नकास. तेव्हा आता दिनकर म्हणतो की नाही सांगत, परंतु खरंच अद्वैतराव तुम्ही जावई बापू खरंच आमच्यासाठी अगदी देवासारखं धावून येतात.
त्यानंतर आता कला रूम मध्ये आल्यानंतर सगळं काही आता ते चेक करून पाहत असते की नक्की राहुलचं काहीतरी प्रूफ सापडतो की काय. त्यानंतर आता इकडे अद्वैत दिनकरला घेऊन पुन्हा ते मिसळ स्टॉलवर येतो आणि आता रॉकेटला विचारतो की रेडी आहे ना पार्सल. तर रॉकेट म्हणतो की हो हो. आणि आता पार्सल घेतल्यानंतर अद्वैत लगेच आता पैसे काढतो आणि पैसे द्यायला लागतो. तोच लगेच आता दिनकर म्हणतो की अहो अद्वैतराव तुम्ही असं काय करतात, अहो हे पार्सल तर घरातलीच आहे आपल्या. किंवा आता अद्वैत म्हणतो की हे बघा मिस्टर खरे, घरचं जरी असेल तर बिझनेस तो बिझनेस. आणि रॉकेटच्या हातामध्ये ते पैसे देतोच आणि रॉकेटला म्हणतो की घे चल. आणि दिनकरला म्हणतो की चला तुम्ही आता ड्रॉप्स वगैरे आहे तर व्यवस्थित डोळ्यांची काळजी घेऊन त्यामध्ये सोडत जा, व्यवस्थित काळजी घ्या असे बोलून आता अद्वैत घाईने बाहेर जातो, म्हणजे घरी यायला निघतो. आता खरंच अद्वैतचा दिनकरला खूप अभिमान वाटत असतो की एका मुलाप्रमाणे तो आपलं सगळं काही करतो. रॉकेट आता लगेच दिनकरच्या हातात ते पैसे देतो आणि दिनकर पाहतच असतो. तर रॉकेट म्हणतो की 100 आहे 100 आणि द्या इकडे. तेव्हा मात्र आता तो रॉकेट ते पैसे गल्ल्यात टाकतो. त्यानंतर आता त्याच वेळेस आता इकडे राहुल घरी येतो आणि कला मात्र आता त्याच्या रूम मध्ये असते. आता ती सगळीकडे उचकते आणि आता शेवटी कपाटातील ड्रॉवर वगैरे आहे ते सुद्धा सर्व काही चेक करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता कलाच्या हातातून आता जी एक वही असते तर त्यातून एक कागद खाली पडतो. तेव्हा कला तो कागद उचलते. राहुल त्याच वेळेस आता रूम मध्ये येतच असतो आणि जवळ आलेला असतो आणि त्या कागदावर मात्र तिला आता गौरव आणि राहुल या दोघांच्या सह्या सापडतात आणि त्यामध्ये काहीतरी पावती असते. तर कला आता ती पावती पाहते, तिला तर धक्काच बसतो आणि तेवढ्यात राहुल दरवाजात येतो आणि कला असे ओरडतो. तेव्हा कला आता राहुलकडे बघत असते. तेव्हा राहुल अगदी घाबरल्यासारखा आत येतो आणि कलाही त्याच्याकडे रागाने पाहत असते. कलाच्या सर्व काही आता लक्षात येते की म्हणजे आता दुसरा तिसरा अगदी अद्वैतला फसवणारा कोण नाही तर राहुल आहे हे सगळं काही कलाच्या लक्षात येते. आता राहुल तिच्याकडे पाहतच असतो, खूप घाबरलेला दिसतो. तेव्हा आता कलाही त्याला म्हणते की हा जो व्यवहार आहे तर तो मात्र बाणेकर आणि यांच्यात झालेला आहे आणि हा जो मजकूर आहे तर त्या खाली 2 सह्या सुद्धा आहे आणि ही कसली चिटिंग आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे असं ती राहुलला विचारते. आणि या पावतीचा सर्व काही आता अर्थ सरळ असा होतो की या सगळं घोटाळ्यामध्ये आता राहुल तू सामील आहे. तर तेव्हा आता राहुल लगेच अगदी हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो की खला खरे आता हा सगळा काही मजकूर आणि या सगळ्यातून काय असा अर्थ निघतो बरं, आणि यावर सह्या कोणी केल्या, कशाला केल्या आणि काही गरज आहे का या सर्वाची, काय गरज आहे बरं. म्हणजे तुझ्या मनात आलं आणि ते साजरं झालं असंच चालणार आहेस का, आणि उद्या सुद्धा तू येशील आणि असा एक आणखीन कागद घेऊन येशील आणि माझ्यावर मात्र तू आरोप करत राहशील. आणि काय ग का सारखं तुझं काय ऐकायचं आम्ही, आणि स्वतःला मात्र कला खरे तू कोण समजतेस. तेव्हा आता कलाला खूप राग येतो. कला म्हणते की सध्या घरामध्ये जे काही चालू आहे आणि हे बघता हे जे काही आता इथे अक्षर लिहिले आहेत गौ आणि रा, त्याचा अर्थ काय होतो की गौरव आणि राहुल, आणि ही चिठ्ठी आहे ना ती तुझ्या खोलीत सापडलेली आहे राहुल. तेव्हा आता राहुल लगेच उठतो आणि मुद्दा म्हणतो की अरे देवा ही चिठ्ठी माझ्या रूम मध्ये सापडली, परंतु अगं हे सर्व सिद्ध कसं करणार आहेस बरं तू, आणि जर मला कोणी हे सर्व विचारले तर मी त्यांना सांगेल की ही चिठ्ठी माझ्या रूम मध्ये नाही सापडली तर, आणि मी इतक्या पद्धतीने त्यांना सांगेल. आणि लगेच धावतच तो बाहेर जातो आणि परत आत येतो. मोबाईल मध्ये काहीतरी आता तो म्हणजे रेकॉर्ड वगैरे करून घेतो आणि म्हणतो की कला तू इथे काय करतेस माझ्या रूम मध्ये, आणि कोणीही नसताना तू माझ्या रूम मध्ये काय करतेस आणि हे काय. आणि आता आपल्या हाताने तो कपाटातील सगळे काही कपडे खाली टाकतो आणि म्हणतो की हे काय, अरे देवा, आणि खरे कला खरे अगं हे सगळं काय केलंस तू. आता मुद्दाम राहुल सर्वांना दाखवण्यासाठी हे नाटक अगदी तो करत असतो, म्हणजे त्याच्यावर कोणी संशय घेणार नाही. उलट त्याच्याच रूम मध्ये कला ही अगदी हे सर्व शोधायला आली होती. आणि का तू हे सगळं काही करतेस, कारण मी नसताना माझ्या कपाटाला तू हात कसा लावलास आणि कशासाठी करते का, म्हणून राहुल आता हे नाटक करत असतो. आणि खरं सांग नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे तर, आणि कलाच्या हातात ती चिठ्ठी असते आणि म्हणतो की ही चिठ्ठी, आणि कोणी नसताना तू ही चिठ्ठी माझ्या कपाटात ठेवत होतीस का. आता मुद्दाम जे काही उलट आहे तर ते गणित उलट करतो, कारण आपल्या मोबाईल मध्ये सर्व काही हे तो करत असतो. म्हणजे या सगळ्यामध्ये तू मलाच ब्लेम करत होतीस तर, आणि का तू माझ्या बरोबर असं वागते, तुला या घरात मला राहून द्यायचं नाही, या घराच्या बाहेर तुला मला काढायचं आहे, म्हणूनच तू हे सर्व मुद्दाम नाटक करते तर, कारण मी चांदेकर नाही म्हणूनच तू माझ्याशी असं वागते तर. त्यामुळे आता हे जे काही आहे ते सर्व मला दादाला आबांना हे सगळ्यांना सांगायलाच हवे.
कलाही त्याच्याकडे पाहतच असते, कारण आता राहुल खरंच किती चुकीचा वागतो आणि खरंच किती खोटं बोलतो हे कलाच्या सर्व काही लक्षात आलेलेच असते। तेव्हा आता कलाही आता त्या चिठ्ठीचा फायदा करून आता अद्वैत समोर ही सत्य शेवटी घेऊन येणार असते। तर आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता राहुल बरोबर कलाशी गेम खेळतो आणि म्हणतो की हे बघ कला, खरे अगं तू तर माझं काही वाकडं करू शकत नाही, अगं हे सर्व मी केलेलं आहे तर ते कोण सिद्ध करणार आहे बरं? कोणीच नाही। मी स्वतःला कसं वाचू शकतो हे तुला नाही कळत। त्यावर आता कलाही राहुलचं सर्व काही बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की हे बघ राहुल, आणि अजून जशी ही चिठ्ठी आहे तर त्याचप्रमाणे अजून एक चिठ्ठी लिहून ठेव, कारण पुढच्या 8 दिवसात हे सगळं काही पुरावे सहित मी सगळं काही गोळा करेल आणि तुला अगदी घराच्या बाहेर काढणार आहे, लक्षात घे। तेव्हा आता राहुल आता घाबरल्यासारखा होतो। त्यानंतर मात्र कलाही खूप डिस्टर्ब झालेली असते, तिला खूप टेन्शन येते आणि अद्वैत मात्र तिच्यासाठी आता खरेंच्या हातची ती मिसळ घेऊन येतो आणि म्हणतो की खरं ढॅनटॅडॅन। तेव्हा आता कलाही म्हणते की हे बघ अद्वैत, आता खरंच माझा मिसळ खाण्यामध्ये मूड नाही, मी नंतर खाईल आणि हे बघ मी वेगळे विचारत आहे, मला आता प्लीज डिस्टर्ब करू नकोस। तर अद्वैत विचारतो की काय झालं, वेगळे विचारत आहेत म्हणजे नक्की काय झाले? आता कलाही विचार करते की अद्वैतला या सर्वबद्दल सांगू किंवा नकोस, कारण आता पुढच्या 8 दिवसात मला राहुलबद्दल भरपूर काही पुरावे गोळा करून शेवटी आता हे सगळं काही आता अद्वैतला सांगायचं आहे आणि अद्वैतच्या समोर आता राहुलचा खरा चेहरा मात्र मला आणायचा आहे। त्यासाठी मला आता अगदी दक्ष राहावे लागेल आणि 8 दिवसात काय नाही तर ते सर्व मला शोधून काढावंच लागेल। राहुल नक्की काय करतो, गौरव परंजपे आणि त्याच्याशी नक्की काय व्यवहार होतात, अगदी घरचा भेदी तोच आणि आता पुराव्यासहित हे मला सगळं काही सिद्ध करावं लागेल आणि अद्वैतला हे सर्व दाखवावेच लागेल असे आता कला ठरवते। पण त्यासाठी काहीतरी पुरावा आणि काहीतरी प्रूफ नक्की मला गोळा करावंच लागेल, कारण आता आणखीन काही तो करेल हे सांगता येत नाही, कारण राहुलने सुद्धा आता कलाला धमकावलेलं असतं की पुढच्या 8 दिवसात मी आता काय करतो ते तू बघतच राहा, म्हणजे जी ब्रँच आहे तर ती नवीन माझ्या नावावरच येते, मग सगळं काही मीच आता अगदी माझ्या नावाने करून घेतो। तेव्हा आता कला त्याच्याविरुद्ध काय असा पुरावा देते आणि अद्वैत समोर त्याचा खरा चेहरा कसा आणते हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।